नमस्कार. आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी घरची उडदाची डाळ घेतला आहे. घरी बनवला आहे. ही डाळ शेतातली आहे अगदी. तर मी इथं ह्याची आमटी बनवणार आहे उडदाच्या डाळीची. तर इथं मी एक टोमॅटो घेतला आहे, एक लसूण गड्डा घेतला आहे, एक कांदा घेतला आहे आणि अर्धी वाटी डाळ आहे. तर हे कुकरला लावून घेऊया. डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे 3-4 शिट्ट्यामध्ये. इथं डाळ घातला आहे कुकरमध्ये आणि मी इथं 1 ग्लास पाणी घालणार आहे. आणि मी डाळ स्वच्छ नीट केलं होतं. तोपर्यंत एक कांदा घेतलेला बारीक चिरून घेऊया, टोमॅटो चिरून घेऊया बारीक, लसूण सोलून घेऊया डाळ शिजेपर्यंत. तर इथं मी कांदा चिरून घेतला आहे बारीक आणि बारीक टोमॅटो चिरून घेतला आहे आणि लसूण वाटून घेतला आहे. हे बघा, इथं डाळ खूप छान मऊ शिजली आहे, बघू शकता. मऊसूत झाली आहे डाळ. तर याला रवीनं गरगटून घेऊया. डाळ इथं छान मऊ झाली आहे. तर इथं गॅसवरती कढई ठेवला आहे गरम करण्यासाठी. आपल्याला जेवढं लागते ना तेवढं तेल टाकून घ्यायचं आहे गरजेनुसार. तर मी तर तेल टाकलं आहे. सर्वप्रथम अर्धा चमचा जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे. हे छान तडतडल्यावर लसूण टाकायचं आहे. याला पण छान मिनिटभर परतून घ्यायचं आहे. लसणाला वाटलेला बक्कळ लसूण टाकायचं वाटलेला, तर चविष्ट भाजी होईल आमटी. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलात हे करायचं आहे फ्राय. तर कांदा टाकून घ्यायचा आहे. याला पण 2 ते 3 मिनिट तेलात छान परतून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. कांद्याला पण आता यात बारीक केलेला टोमॅटो टाकायचा आहे. कांदा आपला छान झाला आहे इथं तळून, तर टोमॅटो टाकायचा आहे बारीक केलेले. त्याला पण 2 ते 3 मिनिट तेलात परतून घ्यायचं आहे. टोमॅटो छान फ्राय झाले आहे तेलात. तर आपल्याला कांदा लसूण टाकायचा आहे, पावडर आणि जिरा पावडर टाकायचा आहे अर्धा चमचा, धने पावडर टाकायचा आहे अर्धा चमचा. हे मिक्स करून घ्यायचं आहे तेलात. आणि काळी चटणी टाकायचं आहे, ठेवणीतली काळा मसाला चटणी पण म्हणतात. काळा मसाला गरजेनुसार टाकायचा आहे, तिखट. त्याला छान तेलात फ्राय करायचं आहे. आता आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद टाकायचं आहे. शिजवलेली डाळ टाकून घ्यायची आहे उडदाची. छान मिक्स करून घ्यायचं आहे याला. आपल्याला किती माणसाची बनवायची आहे भाजी तेवढी बनवायची आहे. पाणी घालू शकता. तरी मी तर 2-4 माणसाची बनवली आहे. अगदी गॅस मीडियम करायचा आहे. छान शिजून घ्यायचं आहे आमटीला आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. इथं आमटी शिजत आली आहे. बारीक केलेली कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे.
तर इथं आमटी छान उकळत आली आहे, खूप छान झाली आहे, अगदी झणझणीत गावरान पद्धतीनं. असं नक्की करून बघा तुम्ही पण. भाकरी सोबत तर खूप लागते छान, ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरी संग, सजगुरीच्या भाकरी संग, आणि भात आमटी पण छान लागते. कशी वाटली आमटी नक्की कमेंट मध्ये नक्की सांगा मला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. खूप छान बनली आहे आमटी उडदाची.